तुम्ही ह्या ॲक्टिंग क्षेत्रामध्ये आला तेव्हा तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम्स आले का, किंवा असं झालं का की नाही आता तू हे करू नकोस? नाही, मला मुळात मी पहिल्यापासूनच म्हणजे बाईसारखी कमी वागायचे आणि पुरुषांसारखी जास्त वागायचे. म्हणजे मला पुरुषांसारखं असं म्हणायचं कारण मी खूप अशी म्हणजे डॅशिंग म्हणूया आपण त्याला, तशी होते. मी कधीच कोणालाच घाबरले नाही आहे, कधीच घाबरले नाही आहे. त्यामुळे मला असं कोणी अडवायचं नाही. हां, पण मला ना माझ्या मर्यादा माहीत होत्या, की मला कळत होतं की कोणाला किती बोलायचं आहे, काय नाही. आणि मला पहिल्यापासून की नाही असं वाटत होतं ना, सगळ्यांना हार्डेस्ट गोष्टी करायच्या. म्हणजे जसं आता मी अकॅडमिक माझं जे काही एज्युकेशन आहे, तर त्याच्यामध्ये देखील मी म्हटलं की मला इंजिनिअरिंग करायचं आहे. तर इंजिनिअरिंगमध्ये देखील मी पहिल्यांदा कॉम्प्युटर घेतलं. नंतर म्हटलं यार इकडे तर जास्त काही थकण्यासारखं किंवा मेहनतीचं काम नाही. आणि मी सेकंड इयरला पटकन ना मेकॅनिकल घेतला. मुळात मला मेकॅनिकलच करायचं होतं, पण मला ॲडमिशन नव्हतं मिळालं. फर्स्ट इयर सगळ्यांसाठी सारखंच असतं सेमिस्टर. तर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. मला असं वाटलं की कठीणातली कठीण गोष्ट करायची. आणि मग काय होतं, तुम्ही जेव्हा कठीणातली कठीण गोष्ट करायला जाता त्यावेळेला ना तुम्हाला सपोर्ट केला जातो. तुम्हाला असं नाही बोललं जात की तू हे करू नको, तुझ्यासाठी हे चांगलं नाही आहे. आता जर तू बघशील की एखाद्या घराण्यातली मुलगी इंजिनिअरिंग करायला जाते तर तिला सपोर्टच होणार. तसा मला पण झाला. आणि त्याच्यामध्ये ना म्हणजे बऱ्याचदा छोटे म्हणजे तुला सांगते ना की अगदी वेल्डिंगपासून ते सगळं केलं मी. पायऱ्या बनवणं, तुम्ही पहिल्यांदा कैची दरवाजे असायचे लिफ्टचे, ते सगळं मी स्वतःच्या हाताने करायचे. स्वतःचे जॉब स्वतः करायचे. पण मला ना कधी कोणी असं म्हटलं नाही की तू करू नकोस म्हणून, तू पुढे हो. आणि तुला सांगते ना, मी इंजिनिअरिंग करत असताना मी TV पण नाही बघितलं. म्हणजे पहिलं नाटक मी माझं ग्रॅज्युएशनचा शेवटचा पेपर दिल्यानंतर पाहिलं. त्यामुळे मला त्याच्यातमध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता. पण जे करायचं ते मी फोकस ठेवून केलं होतं. त्यामुळे सगळ्यांनी मला साथच दिली, माघार कोणी घेतली नाही. तर मला असं काही वाटत नाही की मला कोणी, कारण त्याच्यानंतर पण मी ह्या क्षेत्रामध्ये आले, चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये. कारण पहिले माझे चित्रपट झाले तेव्हा पण मला कोणी असं म्हटलं नाही भारती ते क्षेत्र असं आहे ना. लोक म्हणायचे ना त्यावेळेला, आमच्या वेळेला, म्हणजे मी 90sची गोष्ट करते. पण मला कोणी म्हटलं नाही. मला तर असं म्हणायचं नाही ती बरोबर करेल, ती म्हणजे आपण सांगण्यापेक्षा ती बरोबर स्वतःची रक्षण करेल. मला आठवते माझ्या कॉलेजचा एक किस्सा होता. माझ्या कॉलेजमध्ये माझा मामा, तो कळव्यातली एक खूप मोठी व्यक्ती होती आणि मी नगरयुवक शिक्षण संस्था जे आहे तिथे मी इंजिनिअरिंग करत होते. तर ज्या वेळेला मी आमच्या प्रिन्सिपलला भेटायला गेले तेव्हा माझा मामा माझ्याबरोबर होता. तर प्रिन्सिपल म्हणाले की तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही यांची म्हणजे सुरक्षिततेची सगळी काळजी घेऊ. तर माझा मामा म्हणाला काही गरज नाही आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर हिला सांगा, ही करेल बरोबर. म्हणजे इतका कॉन्फिडन्स माझ्या मामाला माझ्याबद्दल होता. तसं माझ्या घरच्यांना पण खूप होता. माघार कोणी मला उलट मला बूस्टच केलं नेहमी. किती टचवूड, किती चांगली गोष्ट आहे की त्या काळी तुम्हाला एवढा सगळा सपोर्ट मिळाला. आणि खूप म्हणतात ना त्यावेळी ॲक्च्युली माझ्या आईकडून मला कळतं की आम्हाला असे रिस्ट्रिक्शन्स होते. मला जॉब करताना पण 10 वेळा विचार करायला लागला होता. सो ते उलट तुमचं सगळं लाईफ होतं ते.